56 वर्षाचा विशू कोहली मजबूत आहे अजूनपर्यंत. किती भाकरी खातो? 5 भाकरी खाते एका धामाला. विश्वनाथ कोहलीचा कोण नाद करणार नाही. जवळजवळ गमेलभर भात जेवतोय आणि 5 भाकरी. तर नमस्कार क्रीडा रसिक मित्रांनो, आता पुन्हा एकदा आपण जाऊया थेट मैदानावर. अतिशय महत्त्वाचा सामना पाहतोय. मी रवींद्र म्हात्रे तुम्हा सर्वांचं करतोय सहर्ष स्वागत. आज सफळ एकादशी आणि एकादशीच्या पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि सरळ आता जाऊया अगदी महत्त्वाच्या बिग फाईट्स कडे. उल्वे 40+ विपक्ष गव्हाण 40+, डू ऑर डाय नॉकआउट. इथून हारलेला संघ परत या स्पर्धेमध्ये खेळला जाणार नाही. जिंकणारा संघ जाईल क्वालिफाय किमान एका ट्रॉफीसाठी. लेट्स प्ले, गेम इज ऑन. जोरदार टाळ्यांनी या सामन्याचं करूया स्वागत. आणि इथे वाईड बॉलचा इशारा. पहिला चेंडू फेकला किरण पाटीलनं. वाईड बॉल. पहिला बॉल फेकला किरण पाटीलनं, तो वाईड आला. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा सज्ज झालाय. 4 ओव्हरचा मॅच म्हटलं तर कमीत कमी धावांना रोखण्याचा प्रयत्न करेल उल्वा. पायावर आदळला. लाऊड अपील ऑफ द फिंगर. अंपायर डिसिजन कॉल. बॅट्समन इज आउट. इट्स अ बिग विकेट. OMG, ओ माय गॉड. थोडंसं मलिंगा स्टाईलनं किरणनं हा चेंडू ब्लॉकॉल फेकण्यासाठी प्रयत्न केला आणि 3 स्टंपच्या मधोमध मात्र फलंदाज रोहनला पकडला गेला आणि अंपायरनं बोट हवेत पायचीच्या स्वरूपात बाद घोषित केलं. इन ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकाल ज्या पद्धतीने थोडासा रोहन बँड करत असताना स्टंपच्या मध्ये येऊन खेळण्याचा प्रयत्न केला आणि तिथे मात्र पायचीच्या स्वरूपात फलंदाज क्लिअर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट्समन इज आउट. न्यू बॅट्समन. 1 डाऊनला अलंकार कोहली. रोहन कोहली निराशाजनक अवस्थेत जातोय. थोडासा नाराज आहे तो त्याच्या खेळीवर, कारण लेग बिफोर द विकेट स्वरूपात बाद झाल्यानंतर न्यू बॅट्समन अलंकार येतोय. अमर कोहलीच्या सोबत अलंकार कोहली. 4 ओव्हरचा मॅच. किरणनं ज्या वेळी गोलंदाजी केली ना, किरण पाटीलनं प्रत्येक मॅचमध्ये मुख्य खेळाडूला त्यानं बाद केलं. प्रत्येक मॅचमध्ये त्याने महत्त्वाच्या खेळाडूला तंबूचा रस्ता दाखवला आणि तिथूनच उल्वे संघाचा प्लस पॉईंट ठरला.
आणि तिथूनच त्या संघाचा मोमेंटो शिफ्ट होत गेला आणि त्याच कारणानं आता इथे रोहन सारख्या धडाकेबाज फलंदाजाला देखील त्यानं शून्यावर बाद केलंय. आता न्यू बॅट्समन अलंकार कोहली टू KP. अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून दूर फेकला हा वाईड बॉल. अतिरिक्त धाव मात्र मिळेल. ऑफ टू ऑफ लाईन ठेवली त्यानं. आतापर्यंत विचार केला ना तर आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडू फेकतोय किरण पाटील. समोर दिला आहे अगदी स्टेट ड्राईव्हचा फटका, क्षेत्ररक्षक येतोय वेगानं. तिथे मिळेल फक्त एक सिंगल. पॅडी आहे प्रदीप खारकर. किरण पाटील टू हार्ड हिटर बॅट्समन अमर कोहली. हाही रेगा आडव्या बॅटने केलाय. इथे डीप बॅकवर्ड केरलेला चेंडू दंदन 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 करत चाललाय सीमा पार. चौकार. चांगला फटका. अमर कोहली खरं तर मागच्या मॅच मध्ये बहरला होता. सामन्यातला सामना वीर किताब त्यानं पटकावला होता. जबरदस्त बॅटिंग केली आहे. त्यामुळं गव्हाण 40+ संघाच्या सर्व काही ज्या धुरा आहेत ना या अमर कोहली आणि त्याचा साथी फलंदाज अलंकार कोहली यांच्यावरच असतील असं मला वाटते. कारण 4 ओव्हरच्या सामन्यामध्ये जास्तीत जास्त त्यांना विकेटवर या खेळपट्टीवर राहून खेळावं लागेल. किरण पाटीलनं सुरुवातीपासून थोडासा दबदबा निर्माण केला होता, थोडंसं दडपण निर्माण केलं होतं. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा सरळ दिशेने केला. चेंडू जातोय स्टेट ड्राईव्ह. एक धावेसाठी चांगले क्षेत्ररक्षण होते विलास म्हात्रे. त्यानंतर त्याच्या सहकारी आपण पाहतोय एकमेकाला कव्हर करत असताना. पॉवर प्लेचं ओव्हर आहे. या ओव्हरमध्ये आतापर्यंत विचार केला तर 2 वाईड फेकलेत आणि 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत. खूप चांगली क्वालिटी आणि क्लिअरिटी तुम्हाला आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातून पाहायला मिळते. खरं तर त्यांनी घेतलेली उंच भरारी आहे. त्यांनी त्यांच्या कामाची पोच पावती दिलेली आहे. संदेश शेळके. खरं तर आज चर्चा होते सातत्यानं. आम्ही समालोचक देखील ज्या वेळी म्हणतो की संदेशशी लाईव्ह असल्यानंतर कोणत्याही प्रकारचा आयोजकांना देखील टेन्शन नसतो. चेंडू पॅडवर चालतोय. हा मात्र लाऊड अपील केला होता. थोडासा लेग स्टंपला फलंदाज होता. त्याच कारणानं पंचांनी सांगितलं की या ठिकाणी हा पायचीत नसेल. अशा परिस्थितीमध्ये डॉट बॉलची समाप्ती होते. धावसंख्या धावफलकावर स्थिर 8-4 ओव्हरचा मॅच. किरणची गोलंदाजी अप्रतिम कमबॅक करतोय. 1 विकेट 1 चौकार आलाय या ओव्हरमध्ये, परंतु 8 धावा धावफलकावर लागल्या आहेत. हा समोर दिला. शेवटच्या क्षणाला झाली चूक आणि त्यानं आडव्या बॅटने खेळलाय. हा 6 धावांसाठी 6 षटकार. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना कदाचित चुकली गेली. या फिल्डर ज्या पद्धतीने वाईडिश लॉंग ऑफला ठेवला, किरणनी पायालगत चेंडू फेकला आणि तिथेच काहीतरी चुकलं असं म्हणावं लागेल. कारण पॅडी होता थोडा वाईड. कधी आपण बघितलं तर डीप मिड विकेटकडे नव्हता, तो स्ट्रेटला होता. त्याच्यामुळं मोठी गॅप मिळाली आणि तिथे षटकार गेला. हे होतं कधी कधी. तर व्यूहरचना चुकली ना तर नेहमीच थोडासा फटका. परंतु गव्हाण 40+ संघासाठी खूप मी म्हणेन हा स्ट्रोक सिक्सर आला ना फायदेशीर राहिला. 5 बॉलमध्ये 8 होत्या, आता 14 झाल्यात. म्हणजे चांगला स्कोर तयार केलाय. उल्वे टीमच्याकडे देखील चांगले फलंदाज आहेत. म्हणजे मनामध्ये एक प्लॅनिंग करून गव्हाण संघाला खेळावं लागेल. 4 ओव्हरमध्ये 50 ते 60 धावा येणं फार गरजेचं आहे. नवीन गोलंदाज येईल ऐलेश म्हात्रे. हाही डावखुरा गोलंदाज आहे. उल्वे टीमकडे तुम्ही पाहिलं तर 2 हे डावखुरे गोलंदाज अगदी नामवंत खेळाडू आहे. हा चेंडू अगदी वरून थोडासा फ्लॅट पद्धतीनं स्लोवर केला होता. 1च मिळेल. पॅडी आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या 15. 1 गडी बाद 15.
मैदानाच्या सभोवताली बघा किती 2 किती 3 अगदी एन्जॉय करतायत. हा चेंडू समोर होता. थोडासा नाराज असेल अलंकार कोहली. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क का आला नाही. थोडंसं लेग ब्रेक झाला चेंडू. फिंगर रोल करतो कधी कधी हा अहिलेश मात्रे. आता जागा बनवली. फुटवर्कचा वापर केला. हुक केला. नटराज स्टाईलनं थोडंसं खेळण्याचा प्रयत्न केला होता. डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्राकडे एक सिंगल येईल. आणि या एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावर 16 धावा एक गडी बाद झाल्यात. हवेमध्ये लाफ्ट केलाय. उंची जास्त, लांबी थोडीशी कमी आहे. झेलखाली क्षेत्ररक्षक यास विलास मात्रेनं टिपलाय झेल. आणि फलंदाज इथे मात्र होतोय बाद. एक महत्वाचा खेळाडू अमर मागच्या सामन्यातला सामनावीर स्वस्तात परतलाय मी म्हणेन या मॅच मध्ये. म्हणजे मुख्य खेळाडू आहेत ना ते लवकर बाद झालेत बघा. गव्हाण 40+ संघाचे. सेकंड ओव्हरला अहिलेश मात्रेनं देखील खूप चांगली गोलंदाजी करायला सुरुवात केली आहे. लेग ब्रेक प्रकारचे चेंडू टाकतोय त्यामुळेच फटके फसतायत. अमर कोहली आज आपण पाहतोय मैदानातून बाहेर निघत असताना न्यू बॅट्समन संकेत देशमुख. गव्हाण 40+. आज गव्हाण गाव म्हटलं तर प्रणय खूप मोठा गाव आहे अर्थातच. नक्कीच अनिकेत कोहली सारखा याच गावचा एक उत्कृष्ट खेळाडू आहे. आणि एका गावामध्ये 24 संघ देखील तयार होतात. एवढा मोठा गाव आहे हा. आणि मतदानाच्या वेळी गव्हाणची पेटी फुटली ना का तो उमेदवार आलाच निवडून. फुल्लर लेनचा बॉल. चेंडू वेगानं चाललाय. क्षेत्ररक्षक येतो तेवढ्याच वेगानं चेंडूवर फेकतोय हा सचिन खारकरचा अप्रतिम क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळालं. टाळ्यांचा प्रचंड आवाज येतो त्याच्यासाठी कारण केलेलं क्षेत्ररक्षण अप्रतिम होतं. एक धाव आली. संघाची धावसंख्या 1 ने पुढे 17 या आकड्यावर. पुन्हा एकदा गोलंदाज अहिलेश मात्रे. ओहो शॉट अँड पुल. इथे मात्र अगदी सीमा रेषेच्या पलीकडे कॉम बॉक्स मध्ये चेंडू येतो आहे. 6 धावांसाठी सिक्सर. षटकार ठोकला अलंकार कोहलीनं. अलंकार कोहली आता लढतोय एकटा की आता माझे सहकारी रोहन अमर लवकर बाद झालेत. आता मलाच थांबावं लागेल आणि मलाच खेळावं लागेल. याच अनुषंगाने याच परिस्थितीमध्ये आता 2 षटकांमध्ये तब्बल 23 या आकड्यावर धावसंख्या चांगली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये बघितलं तर आपण 9 धावा. अशा परिस्थितीमध्ये आता 23 धावा धावफलकावर लागले आहेत. म्हणजे 12.0च्या सरासरीनं 12.50 अशा सरासरीनं धावसंख्या 23 या आकड्यावर पाहायला मिळते. आता 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 2 षटक घेऊन कोण येतील पहिला अर्थात तिसऱ्या षटकासाठी कोणाला पाचारण केलं जाईल. नेहमीप्रमाणे कदाचित पॅडी प्रदीप खारकरच्या हातामध्ये चेंडू दिला आहे त्यामुळं पॅडी येईल गोलंदाजीला. उल्वे 40+. आज रायगड ठाण्यामध्ये जाऊन चांगला क्रिकेट खेळत असताना सातत्यानं तुम्हाला तो संघ पाहायला मिळतोय आणि खूप मेहनत घेत आहेत. खूप चांगला खेळ करतायत. परंतु आज आपल्याच उलवाड नोट परिसरामध्ये रजनी स्पर्धा खेळत असताना आतापर्यंत सेमीफायनलचा हा मॅच खेळत असताना महत्त्वाच्या मॅचमध्ये तुम्हाला गव्हाण 40+ संघासमोर खेळतोय. जिंकेल तो किमान एका ट्रॉफीचा हक्कदार. खूप मेहनत घ्यावी लागेल. हो स्लोवर बॉल. फिंगर रोल करतोय. चेंडूला वळण देतोय. खरं तर पॅडी ऑफ ब्रेक प्रकारची गोलंदाजी करतोय. अशा प्रकारे समोरील असणाऱ्या उजव्या हाताच्या फलंदाजाला चेंडू झपकन बाहेर निघताना तुम्ही पाहता. फ्लॅट होता. फुलटॉस. ओहो फुलटॉस बॉल डायरेक्ट हिट केला होता. परंतु इथे काय घडलं. 1 धाव. डॉट बॉल होता.
परंतु थोडीशी घाई केल्या कारणानं पुन्हा एकदा जाऊया मैदानाकडे, जिथे मात्र पॅडी पुढील चेंडू घेऊन ऑन द स्ट्राईक बॅट्समन. फुल्लर लेनचा बॉल, ओहो माय गॉड, हातातून चेंडू निसटला होता किरण पाटीलच्या. सेकंड अटेम्प्ट मध्ये मात्र त्यानं तो झेल टिपला, अन्यथा षटकार झाला असता. परंतु इथे कौतुक करावं लागेल केपी किरण पाटील ऑलराऊंडर भूमिकेत. अगदी सीमा रेषेच्या लगत त्यानं झेल टिपलाय. जबरदस्त कॅच. इन ॲक्शन मध्ये तुम्ही पाहू शकाल स्क्रीनवर. आई एकवेरा इव्हेंटच्या माध्यमातून केपीनं पकडलेला तो झेल. ओहो, जबरदस्त. असं वाटलं होतं की अलंकार कोहलीनं जो फटका एक्झिक्यूट केला होता प्रतिम सीमा रेषेच्या जवळ होता केपी. ओ एका हातानं सीमा रेषेच्या जवळपास. बघा आमचे प्रेक्षक देखील सांगतायत येस करेक्ट, कॅच आउट आहे. गुड कॅच केपी. अप्रतिम झेल तुम्हाला पाहायला मिळाला. आणि खरं तर अशा कॅचेस पकडल्यानंतर पॉवर हिटिंग पाहायला मिळाली स्वप्नील कांबळेची. नक्कीच टेंबोडे रजनी स्पर्धेमध्ये वेगळ्याच आक्रमकतेने सध्याच्या स्थितीला मैदानामध्ये लढतोय. कॅच ऑफ द टुर्नामेंट. असा झेल पकडला ना, कॉमेंट्री करतो संदेश मी. खरं तर चौथा आणि आता मात्र अंतिम षटक असेल. सर्व प्रेक्षक अशा फिल्डरच्या तशाच प्रकारचा हा झेल तुम्ही पाहिलात. किरण पाटीलनं तिथे पकडला गेला. एक मोठी विकेट प्राप्त झाली. रिव्हर्स स्वीच हिट करण्याचा प्रयत्न नवीन आलेला फलंदाज सचिनला तुम्ही पाहिला. डॉट बॉलची समाप्ती. संघाची धावसंख्या धावफलकावर तिसरे षटक सुरू असताना 24 रन्स, 3 गडी बाद 24. आता धावसंख्येला कुठेतरी रोक लगाम अंकुश लावत असताना बाहेर चेंडू जास्त निघलाय. पॅडीचा हा व्हाईट बॉल. पंचांचा इशारा येतोय. ऑफ ब्रेक प्रकारची गोलंदाजी करतोय. चेंडूला वरून फ्लॅट करतो, स्विंग करतो. स्विंग केल्यानंतर चेंडू बाहेर निघतोय. अशा परिस्थितीमध्ये अजून एक डॉट बॉलची समाप्ती. मागच्या मॅचमध्ये एक वाईट बॉल आला. ओ हो, लावली. मी म्हटलं की हा चेंडू बघितला तर अगदी पुन्हा एकदा लेग ब्रेक प्रकारचा डॉट पाहायला मिळाला. आडव्या बाटनं खेळण्याचा प्रयत्न करतोय. याच्या अगोदर एक वाईड, त्यानंतर डॉट. 25 रन्स. वाईड बॉल, त्यानंतर डॉट. पुढे आलाय. पुढे येऊन केल्याचा प्रयत्न. वाईड बॉलचा इशारा आहे, परंतु विकेट किपर हुशार चालक त्यानं मात्र फलंदाजाला स्टंपिंग केलं. विकेट तर मिळाली, परंतु बॉल आहे वाईड असं पंच घोषित करतायत. अशा प्रकारे विकेट नंबर आता 4. 4 गडी बाद झाले. 24 या आकड्यावर 26 या आकड्यावर माफी 26 धावा, 4 गडी बाद. षटक क्रमांक सुरू आहे तिसरा. आपण पाहता उल्वे 40+ विरुद्ध गव्हाण 40+. जे प्रेक्षक असतील ते उल्वे आणि गव्हाणचे असतील मोठ्या प्रमाणात. त्यांचे पाठीराखे 40+ची स्पर्धा म्हटले तर आज घर बसल्या देखील त्यांचे रिलेटिव्स नातेवाईक या मॅचचा आनंद घेत असतील. कारण आपले पप्पा मैदानावर खेळतायत, त्यांची संपूर्ण फॅमिली ज्या लाईव्ह मॅचचा आनंद घेणारे सर्व प्रेक्षक देखील पाहायला मिळत आहेत. शॉर्ट पिच बॉल हुक केलाय. खूप आखूड टप्प्याचा बॉल होता. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 1 बाउंड सीमा पार. येतोय चौकार. बॅट्समन गजानननं या शॉर्ट पिच बॉलचा पुरेपूर फायदा घेतला आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चौकार टोकल्यानंतर धावसंख्या 30 या आकड्यावर जाऊन पोहोचली. 30 रन.
3 ओव्हर 10च्या सरासरीनं 30 धावा आल्यात. आता शेवटचं अंतिम षटक, लास्ट ओव्हर कोण घेऊन येणार उलवे टीमच्या बाजूनं. कोणाला देणार? चर्चा सुरू आहे मैदानात. विकास ठाकूरला देणार की अजून कोण गोलंदाज नवीन वापरला जाईल याची चर्चा मैदानात छाट, परंतु कमी वेळामध्ये तुम्ही ते निर्णय घ्या, डिसिजन घ्या. विकास ठाकूर मगाशी थोडासा महागडा ठरला होता, त्यामुळे चर्चा विषय थोडासा निर्णय घेताना वेळ घेतला. 24 धावांची आवश्यकता होती मगाशीच्या मॅचमध्ये. बघितलं तर 17 धावा त्यानं खर्च केल्या होत्या. त्यामुळे कदाचित विकास ठाकूरवर विश्वास दाखवायचे की नाही किंवा एक नवीन गोलंदाज वापरायचं ही चर्चा मैदानात चालू होती त्यांची. त्यामुळे विकासवर विश्वास दाखवला आहे. नेव्हर माइंड, प्रत्येक मॅचमध्ये खरं तर गोलंदाजी खराब होते असं नाही आहे, कधी कधी होत असतं. टेनिस क्रिकेटच असं आहे. लास्ट ओव्हर स्लॉग ओव्हर 30 धावा धावफलकावर. विकास येतोय, त्याच्या समोर बॅट्समन गजानन आणि संकेत ऑन स्ट्राईक. आप्पा स्ट्राईकला आहे. सरळ खेळण्याचा प्रयत्न बॅटला मी म्हणेन काहीसा किनारा लागला, प्रॉपर टायमिंग नव्हता. 1 धाव मिळते एका धावेच्या मदतीनं. स्ट्राईक रोटीन झाली. आता स्ट्राईकला गजानन येतो ज्याने चौकार टोकला होता. धावसंख्या 1 पुढे जाते. 31 धावा. लास्ट ओव्हर, अंतिम ओव्हर, शेवटचं षटक. खरं तर लांगेश्वर क्रीडांगणात मोरावी नगरीमध्ये थंडी कमी आहे मी म्हणेन. संदेश, आपण टेंबोडे रजनी स्पर्धेमध्ये खरं तर कॉमेंट्री केली. तुम्ही तर जवळजवळ 7 दिवस तिथे होता. 8 दिवसचा प्रवास तुम्ही तिथे काढला. काय थंडी होती. एकच दिवस आलो असं वाटलं की बाप रे, खतरनाक थंडी. फुलटॉस बॉल, पंचिंग स्ट्रोक. हो 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून अडवण्याचा प्रयत्न केला होता खारकर सचिननं, परंतु चेंडू गेला सीमा पार. चौकार. शिट्ट्या आवाज हा गव्हाणकरांचा आवाज आहे. हा आवाज यायलाच हवा, असा आवाज यायला पाहिजे, तेव्हा मजा येते. चौकार आला. संघाची धावसंख्या 35 रन्स. बघा आमच्या 40+ खेळाडूंचा देखील खेळ पाहण्यासाठी किती प्रेक्षक असतात. काय शिट्ट्या, काय टाळ्या, काय गोंगाट आवाज. हा येऊ दे, आज रविवार आहे ना, अजून एनर्जी आहे. वाईड बॉल, अतिरिक्त धाव अवांतर स्वरूपात मिळते. अजून 1 धाव. संघाची धावसंख्या पुढे जाईल 36 रन. 5वा वाईड आलाय यस इनिंग मधला. सरळ स्ट्रेट ड्राईव्हचा फटका विशेपने केलाय. विलास मात्रे आहे. चेंडू उचलेल, फेकेल. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 37 धावा धावफलकावर. मी पुन्हा एकदा मिहिरा स्पोर्ट्स मनापासून आभार मानतोय. आज 40+ या सामन्यांसाठी देखील तुम्ही आम्हाला आमंत्रित केलात, त्याबद्दल केपी मिहिरा स्पोर्ट्सचे सर्व आयोजक. यस, गुड बॉल. आउटसाइड ऑफ स्टंपला चेंडू फेकला आणि हा विकास ठाकूरचा बॉल जातो डॉट. अशा वेळेला बॉल लेफ्ट करणं चुकीचं आहे. अशा वेळेला बॉलवर येऊन आता खेळणं गरजेचं आहे, कारण धावा येणं गरजेचं आहे. टॉस बॉल, स्ट्राईक रोटेट होत नाही. स्ट्राईक गजाननला मिळणं फार गरजेचं होतं, परंतु इथे चूक झाली आहे. 6 चेंडूमध्ये संकेतनं 2च धावा खर्च या ठिकाणी काढल्यात. 6 चेंडूमध्ये 2 धावा, त्यामध्ये लास्ट 3 बॉल असताना 2 बॉल डॉट. परंतु हवेमध्ये लेफ्ट, उंची जास्त आहे. विलास मात्रे झेल खाली. शेवटच्या 3 बॉल डॉट आणि गव्हाण 40+ संघ थांबलाय 37 या आकड्यावर.
38 धावांचं लक्ष्य समोर ठेवलंय. लक्ष्य आहे छोट, परंतु उत्तरार्धामध्ये लो स्कोरचा मॅच डोकेदुखी ठरेल का उल्वे 40+ला, हे आपण मात्र पाहणार आहोत. आपण पाहत राहा, ऐकत राहा, कुठेही जाऊ नका. अतिशय महत्वाचा मॅच आजच्या रात्रीतला, शेवटचा डू ऑर डाय. जो जिंकेल तो ट्रॉफीचा कदार, जो जिंकेल तो क्वालिफाय, जो हारेल तो या स्पर्धेतून बाहेर. गव्हाण की उल्वे, उल्वे की गव्हाण, आपण पाहत राहा. तुर्तास मी या ठिकाणी थांबतोय, रजा घेतोय. पुढील आवाज असेल मनोहर म्हात्रे या गावचे सुपुत्र. तत्पूर्वी पुन्हा एकदा गावदेवी चषकातील सर्व आयोजकांचं मनापासून आभार मानतोय. किरण पाटील, KP, प्रणय, त्याचबरोबर मनोहर, ऑल ऑफ यू खूप छान तुम्ही या ठिकाणी काम करतायत. या स्पर्धेचा एक घटक आहात. तुम्हालाही शुभेच्छा आणि खास करून या स्पर्धेला देखील शुभेच्छा देऊन मी रजा घेतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, टेक यू रवींद्र म्हात्रे सर. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गौरी स्पोर्ट उल्वे 40+ संघाचा इलिश म्हात्रे, नॉस्ट्राईकला प्रदीप कारकर, गोलंदाज कव्वाड 40+ संघाचा विशू कोहली. तर इथे पण पाहिला तर 24 चेंडू आणि 38 धाबेचा टार्गेट. गेम ऑन. पहिला चेंडू चांगला पटका पाहू शकाल, मात्र पस्लिपमध्ये अडवला जाईल.
पहिला चेंडू इथे डॉट. चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताला लावावी लागेल. सुपर फाईव्हचा प्रवास करायचा आहे आज. सातत्याने चौथ्या रात्रीमध्ये आपण पाहिलं तर 40+ सर्व संघ खेळले, परंतु शेवटची मॅच गौरी स्पोर्ट उल्वे 40+ आणि त्यांच्या अगेन्स्टमध्ये आपण पाहिलं तर सामोर टीम्स गव्हाण 40+ ही लढत आपण पाहतात. षटकातील पुढचा चेंडू विश्वनाथ कोळी. ऐलेश मात्रेसाठी लोवर पुलटा चेंडू. त्यानंतर आपण पाहिला तर क्षेत्ररक्षक येईल, चांगली पकड केली, पैकीपर्यंत एक धाव कंप्लीट झाली. ते काय घडलं पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण होतोय. 2 धावे तर कंप्लीट झाल्यात. खातं इथं आपण पाहिलं तर ओपन झालंय. पहिला चेंडू डॉट आला होता, त्यानंतर आपण पाहिलं तर दुसरा चेंडू ते प्रहार चढवला होता इलेशने. 2 धावेसंख्या स्कोरबोर्ड 38 धावेचा टार्गेट इथे 4 ओव्हरमध्ये कंप्लीट करायचं आहे. समोर गोलंदाज विश्वनाथ कोळी, फलंदाज ऐलेश मात्रे. षटकातील पुढचा चेंडू चांगला पटका एक्स्ट्रा कव्हरच्या रीजन मध्ये सीमा रेषा पलीकडे जाईल. 1 बाउंड चौकार. 4 धावेच्या मदतीने संघ पुढे जाईल. संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल तब्बल 6 आकड्यावरती पोहोचली. जो संघ जिंकेल तो उद्या या मेगा पेडाल्यामध्ये उद्याच्या अंतिमच्या रात्रीमध्ये नक्कीच तो संघ आपल्याला पाहायला मिळेल. प्रणयजी मात्रे, रवींद्र मात्रे सर असतील आमचे. कारण एक प्रवास आहे. अगोदरच्या मी मगाशीच टॉस बॉक्समध्ये चर्चा केली होती की गव्हाण 40+ आणि उल्वे 40+ लढत झाली होती, तो कुठेतरी गव्हाण 40+ त्या स्पर्धेमध्ये उल्वे 40+ जिंकला होता आणि क्वालिफाय झाला होता. त्यानंतर आज देखील ही मॅच आपण क्वालिफायची पाहता. कोणता संघ सुपर 5चा प्रवास करेल थोडा वेळ मात्र राहिलाय. येणारा वेळ काल आपल्याला सांगेल. षटकातील पुढचा चेंडू ऐलेश मात्रेचा स्ट्रेट डाऊन पद्धतीने पटका सीमा रेषा पल्लीकडे जाईल. 1 बाउंड चौकार आणि संघाची धावसंख्या 4 ने पुढे तब्बल 10 आकड्यावरती. सुरुवात चांगली झाली. आपण पाहिला तर पहिल्या षटकामध्ये हवी होती तशी मात्र सुरुवात करतोय तो ऐलेश मात्रे. राष्ट्रीयला फलंदाज पॅडी प्रदीप कारकर. नक्कीच आम्ही नेहमी म्हणत असतो अनेक स्पर्धेमध्ये प्रदीप असेल, त्यानंतर ऐलेश, किरण पाटील हे सर्व सातत्याने मात्र आज जरी वयाच्या 40 ओलांडले असेल परंतु यंग टॅलेंट खेळाडूला लाजवेल अशा प्रकारचा त्यांचा खेळ नेहमी आपण पाहत असतो. चांगला खेळ सादर करत असतात. लोवर फुलटा चेंडू ऐलेश मात्रेच्या बॅटमधून आणखी एक चौकार. सीमा रेषा पल्लीकडे जातोय आणि चौकार हॅट्रिक येथे टोकली जातोय. संघाची धावसंख्या पोहोचली तब्बल 14च्या घरामध्ये. सुरेख फलंदाजी, काही दर्जेदार फलंदाजी ऐलेश मात्रेची आपल्याला पाहायला होतोय. लांगेश्वर क्रीडांगण मोरावे आयोजित मिहिरा स्पोर्ट आई गावदेवी ट्रॉफी 2025 आणि आजची ही 4थी रात्र या स्पर्धेची. कोणता संघ परंतु तत्पूर्वी पाहिला तर आणखी एक चौकार येईल. लाजवाब एक्स्ट्रा कव्हरच्या रीजन मध्ये 4था चौकार येतोय आणि संघाची धावसंख्या पोहोचली तब्बल 18च्या घरामध्ये. 38 धावेचा टार्गेट सेट करायचा या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावसंख्या आल्या त्या गौरी स्पोर्ट उल्वे 40+ संघाची. येणारे 18 चेंडू आणि आता या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 20 धावेची आवश्यकता. आई एकविरा इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा कव्हरेज पाहतात. आमचे संदेश दादा, आमची सर्व टीम अनेक स्पर्धेमध्ये सातत्याने एक चांगली क्लिअरिटी आणि पण पाहिलं तर चर्चा असतं. हा शेड्यूल नक्कीच आपण पाहिलं तर पॅक आहे. दादाला भरपूर आपण पाहिलं तर इथे कॉल्स आहेत. नक्कीच रवींद्र मात्रे सर आमचे इथून मात्र बिलॉन होतात. या स्पर्धेला आपण घटक झालात त्याबद्दल आम्ही मनाच्या अंतकरणापासून मयुरदादा मात्रे मिहिरा स्पोर्ट याच्या वतीने आपला आभार मानतो. आणि जाऊया मॅचच्या दिशेने जिथे आता गोलंदाज येतोय गजानन, स्ट्राईकवरती फलंदाज प्रदीप कारकर. येणारे 18 चेंडू या मॅचमध्ये आता 20 धावेची आवश्यकता उरली. आताचा चेंडू आपण पाहू शकाल डीप पॉईंटच्या रीजन मध्ये चेंडू अडवलाय. एक धाव कंप्लीट झाली. संघाची धावसंख्या 19 वरती पोहोचल्यात. आता 19 धावेची आवश्यकता. सतरा चेंडू 19 धाबा 17 चेंडू या मॅच मध्ये आता करण्यासाठी मात्र भाग पाडलाय. करावे लागतील. नक्कीच उद्या मिहिरा स्पोर्ट मोराबे आणि रॉयल स्पोर्ट उल्वे ही देखील लढत असेल. एक चांगली लढत आमच्या नक्कीच आयोजकांची मॅच असेल. आर्यनला देखील आपण पाहणार आहोत उद्याच्या मॅच मध्ये.
एक चांगला खेळ करावा लागेल आर्यन. उद्याच्या मॅचमध्ये आपण पाहू शकाल मिही राजपूत आमचीच आयोजकांची संघ आणि रॉयल स्पोर्ट ओलिवे परत इथे पाहू शकाल चांगला पटका सजवलाय. चेंडूपैकी पर्यंत ते एकदम कंप्लीट झाली. एकंदरीत संघ पुढे जाईल. प्रणय संघाची धावसंख्या 20 आकड्यावरती पोहोचली. 18 धाबींची आवश्यकता आता उरली. येणारे 16 चेंडू 18 धाबा 18 धाबा 16 चेंडू या मॅचमध्ये करायच्या जिंकण्यासाठी. समोर टीम्स गौरी स्पोर्ट उलवे पोटी संघाला स्ट्राईकवरती फलंदाज प्रदीप खारकर. पॅडी येतोय. सरांचा इशारा आमच्यापर्यंत वाईट करार येथे मात्र दोन्ही हात समांतर झाले. ऑप्शनच्या पराज बाहेर जातोय. संघाची धावसंख्या इकडे पुढे धावसंख्या पोहोचली ती 21 आकड्यावरती. समीकरण उरलंय येणारी चेंडू 16 आणि या मॅचमध्ये जिंकण्यासाठी आता 17 धाबेची आवश्यकता. चांगला क्लिक केलाय. तत्पूर्वी मात्र डीप पॉईंटच्या रिझनमध्ये चेंडू अडवलाय. एकदम कंप्लीट होतोय आणि एका धाबेच्या मदतीने संघ पोहोचलाय तो 22 आकड्यावरती. समीकरणाचा विचार केला येणारे 15 चेंडू या मॅचमध्ये आता 16 धाबेची आवश्यकता उरली. एका साईडला उलवे 40+, एका साईडला मात्र आपण पाहिलं तर गव्हाड 40+. कोणता संघ प्रवास गाठेल? आर्यन मात्र इथे प्रॅक्टिस करतोय उद्याच्या मॅचची. नक्की स्क्रीनवरती आपण पाहायचं आहे आमच्या आर्यनला. तो उद्याची प्रॅक्टिस करतोय परत इथे थांबणार नाही आहे फलंदाज. आयलेश मात्र तडाके बंद सीमा रेषा पलीकडे हा दर्जेदार षटकार. गतवर्षी आयलेशने या स्पर्धेमध्ये मालिकावीर पटकवली होती. प्रणय हे देखील विसरून चालायचं नाही. स्पोर्ट्स सायकल्स होती आणि चांगल्या प्रकारचा आयलेशने खेळ केला होता. आज देखील यंदाच्या हंगामामध्ये देखील आमचे मयूरदादा इथे खुश आहेत कारण आयलेशचा खेळ नेहमी आम्ही पाहत आलो. सातत्याने चांगल्या प्रकारचा खेळ तो करत असतो आणि चांगला खेळ केलाय. आणखी मोठा पटका येईल का? परंतु क्षेत्ररक्षक येतोय जेल खाली आणि तदनंतर इथे काय घडलंय? जीवाच्या आकांताने जेल टिपला आणि आयलेशचा खेळ येथे समाप्त झाला ज्याने मात्र धुव्वाधार पारी सादर केली. आपण पाहिलं तर पहिला झटका गौरी स्पोर्ट उलवे 40+ संघाला. आता मात्र समीकरण उरलंय येणारे चेंडू 9 चेंडू 25 धावेचा योगदान दिला. आयलेश मात्रेसाठी जोरदार टाळ्याने स्वागत करूया. या मॅचमध्ये देखील चांगल्या प्रकारचा खेळ त्याने सादर केलाय. आयलेश मात्रेला कोण विसरेल? भल्या भल्या या उलवेनोड विभागामध्ये त्याने खेळ बनवलाय. आज जर आपण विचार केला प्रणय जेव्हा तो खेळायचा तेव्हा जर लाईव्ह असते बाईक असते अशा कितीतरी नावावरती झाले असते आयलेशच्या. आता धावसंख्या स्कोरवरती 28 लागलेत. 38 धावेचा टार्गेट. 10 धावेची आवश्यकता. 13 चेंडू 10 धावेची आवश्यकता उरली. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज किरण पाटील. किरण पाटील देखील एक चांगला खेळाडू आपण पाहता नेहमी. उलवे संघासाठी सातत्याने चांगलं खेळ करत असतो आणि या मॅच मध्ये देखील पोटीपेक्षा लॉट मध्ये 10 धावेची आवश्यकता आहे. 13 चेंडू 10 धावा. शेवटचा चेंडू या षटकातील. क्लिक केलाय. इथे आपण पाहिलं तर आता समीकरण उरलं येणारे 12 चेंडू या मॅच मध्ये 10 धावेची आवश्यकता उरली. मैदानाच्या आतमध्ये प्रदीप खारकर पॅडी आणि किरण पाटील. 12 चेंडू 10 धावा. प्रवास गाठायचा आहे सुपर 5चा. क्रिस्टल ट्रॉफी आपण पाहतात. नक्कीच सुंदर अशा ट्रॉफ्या. तर संदीप येतोय गोलंदाज. गब्बर पोटी प्रस्तकाचा ओव्हर क्रमांक 3 सामोरे फलंदाज पॅडी. लोवर पुलटा चेंडू फाईन लेग रिजन मध्ये जाईल. सीमा रेषा पलीकडे 4 धावेसाठी चौकार आणि पंचांचा मात्र इथे आपण पाहिलं तर रिव्ह्यू मागितला जातोय.
तर रिव्ह्यू मागितलाय. आपण पाहू शकाल ते ऑन स्क्रीन वरती पाहिलं जातोय. तर पंचांचा इशारा नो बॉल येतोय. सरांचा इशारा आमच्यापर्यंत नक्कीच फ्री हिट असेल. आता फक्त चला 5 धाब्याची आवश्यकता उरली. आणखी एक चेंडू मात्र वाईट लेग स्टंपच्या बराच बाहेर जातोय. आता शेवटच्या मात्र आता या मॅच मध्ये 4 धाब्यांची आवश्यकता उरली. साबर टीम्स गौरी स्पोर्ट उल्वे पोटी संघाला. चार धाब्याची आवश्यकता. सुपर 5चा प्रवास गाठला. आपण पाहिला तर मात्र पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये गौरी स्पोर्ट उल्वे